नमस्कार मंडळी, सरोज वर्ल्डमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मी सरोज. आज आपण उडीद वडा बनवणार आहोत. उडीद वडा हा सांबार बरोबर खायला खूप सुंदर वाटतो. तुम्हाला जर सांबारची रेसिपी पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ती तुम्ही पाहू शकतात. उडीद वडा बनवण्यासाठी मी 2 वाटी उडदाची डाळ 3 तास आधी भिजत घातलेली आहे. 2 वाटी उडदाच्या डाळीला 1 छोटी चिमणी वाटी भरून मी त्यात तांदूळ घातलेले आहेत. तांदूळसुद्धा उडदाच्या डाळीबरोबरच मी भिजत घातले होते आणि त्यात 1 चहाचा चमचा म्हणजे आपण पोहे खातो तो चमचा भरून मी मेथीचे दाणे त्यातच भिजत घातले होते 3 तासापूर्वी. डाळ छान भिजून झाल्यानंतर ती डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. धुवून झाल्यानंतर ती मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकलेली आहे आणि त्या डाळीमध्येच आपण 5-6 हिरव्या मिरच्या किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसं तिखट लागतंय त्यानुसार मिरच्या खुडून टाकायच्या आहेत. त्यात लसणाच्या 5-6 कळ्या टाकायच्या आहेत. मी कढीपत्ता देखील त्यात तोडून टाकत आहे आणि याच स्टेजला तुम्ही आलं देखील टाकू शकतात. आणि असं जर तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही एका वेगळ्या भांड्यामध्ये जिरं, आलं, लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट करूनसुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकतात. पूर्ण डाळ मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर त्यात कोथिंबीर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि या स्टेजला मी एक सांगणार आहे तुम्हाला, जर तुम्ही डाळ वाटले आणि तुम्हाला जेव्हा वडे काढायचे आहेत त्याच वेळेला तुम्ही त्यामध्ये मीठ घाला. अगदी आधी मीठ घालून ठेवू नका, नाहीतर मिश्रण काय होतं, पातळ होतं त्या मिठामुळे. त्यामुळे अशा पद्धतीने पाण्याचा हात लावून आपण ते मिश्रण घ्यायचं आहे आणि आपल्या अंगठ्याच्या साहाय्याने त्या मिश्रणाला एक छोटासा थोडासा आकार द्यायचा आहे आणि आपण गरम तेलामध्ये छान उडीद वडे सोडायचे आहेत. आणि आपल्याला जसे हवे तसे छान कुरकुरीत असे वडे आपण तळून घेणार आहोत. आणि तांदूळ आपण त्यात टाकलेला आहे. तांदूळ टाकल्यामुळे काय होतं, वड्यांना छान कुरकुरीतपणा येतो. आणि मी एक दुसरी पद्धत देखील तुम्हाला इथे सांगत आहे. आपली गाळणी आहे चहा गाळायची, ती गाळायची चहा गाळणी घ्यायची, तिला थोडासा पाण्याचा हात लावायचा, ते पीठ तिच्यावर टाकायचं आणि हाताने छोटंसं बीळ त्याला केल्यानंतर ती गाळणी त्या तेलावरती उपडी केल्यानंतर छान तेलामध्ये उडीद वडे तयार होतात आणि खूप सुंदर असा आकार येतो. जर हाताने तेलामध्ये टाकायला तुम्हाला भीती वाटत असेल किंवा तेल अंगावर उडेल अशी भीती वाटत असेल तर तुम्ही गाळणीचा नक्की वापर करू शकता. ही अत्यंत सोपी पद्धत आहे. गाळणी तुमच्याकडे नसेल तर एखादा कटोरी घ्या, तिला छानपैकी पाणी लावा, तेलाचा हात लावा आणि ते मिश्रण त्या कटोरीवरती ठेवा आणि छान हाताच्या साहाय्याने बोटाच्या साहाय्याने बीळ पाडा आणि ते गरम तेलामध्ये छान मनपसंत असे तळा आणि गरमागरम उडीद वडे बनवून तयार आहे. हे सांबार बरोबर अत्यंत सुंदर लागतात. ही साऊथ इंडियन डिश आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ही जी रेसिपी आहे ती नक्की शेअर करा आणि माझी ही जी रेसिपी आहे ती शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल धन्यवाद.